नमस्कार, मी शोभा. भरपूर दिवसापासून आंब्याचं सीजन चालू आहे, पण काय काय आंबे उशिरा निघतात, खायचा बी कंटाळा येतो. त्याचं काय करायचं असा प्रश्न असतो. पण आहे ना, त्याची मिठाई लय भारी होती बरं का. तुम्ही नक्की करून बघा. आंबा मिठाई लय भारी लागती. चला काय काय साहित्य लागतात ते बघूया आपण. आंबे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ असे आंबे धुवून घ्यायचे, कापून घ्यायचे, त्यांचे गरे काढून घ्यायचे. तुम्हाला जेवढे आंबे घ्यायचे तेवढे घ्यायचे. जितकी लहान मुलं घरात असतील ना तेवढे आंबे घ्यायचे आणि मिठाई बनवायची. आमच्या घरामध्ये कमीच मिठाई खातात ना, गोड खातात, त्यामुळे आम्ही कमीच मिठाई बनवून दाखवणार आहे. तुम्हाला जेवढी लोकं असतील घरात ना तेवढी मिठाई बनवायची आणि मस्त खायची. आंब्याचे गरे छानपैकी बारीक करून घ्यायचे. दुधात केसर टाकून घेतले, दूध पावडर घेतली, आंबा घेतलाय, खोबरं घेतलंय, साखर घेतली, विलायची. इलायची बारीक करून घ्यायची. थोडी साखर टाकायची म्हणजे पटकनी बारीक होत असते. तुम्हाला वाटलं तर ड्रायफ्रूट घालायचे, काजू, बदाम. 1 चमचा तूप घालायचं. खोबऱ्याचा बुरादा तुपामध्ये भाजून घ्यायचा. कोणत्याही वाणीच्या दुकानात तुम्हाला खोबऱ्याचा बुरादा भेटेल. सुक्कं बारीक केलेलं खोबरं तुम्हाला कोणत्याही वाणीच्या दुकानामध्ये भेटेल. चांगलं ब्राऊन कलरचं भाजून घ्यायचं. छानपैकी ब्राऊन कलरचं भाजून घ्यायचं. केसर टाकून दूध घेतलंय, तिच्यात दूध पावडर मिक्स करून घ्यायची. एक चमचा तूप टाकायचं. आंब्याचे गरे बारीक करून घेतले होते ते टाकायचे. साखर टाकायचं. चांगली साखर पागळून द्यायची. आंब्याच्या रसाचा कलर चेंज झाला पाहिजे. नंतर दूध टाकून घ्यायचं. कुटलेली वेलची पावडर घालायची. भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं. लय भारी लागतं बरं का खायला. जास्त दिवस टिकतो पण खराब पण होत नाही. मस्त छान असं तयार झालं आहे. तुम्हाला वाटलं तीळ टाकायचं किंवा नाही टाकायचं. मी काळे तीळ टाकलेत. सफेद पण तीळ टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल. तसं पण खायला लय छान लागत असतं. लाडू बनवायचं किंवा वड्या बनवायच्या. लय भारी लागतं खायला बरं का. नक्की ट्राय करून बघा. मस्त.